नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल बुक सोल किताब की आत्मामध्ये बुक्स. आज आपण पाहणार आहोत द सायकॉलॉजी ऑफ मनी हे मॉर्गन हाउसल यांचं प्रसिद्ध पुस्तक. या पुस्तकाचा मुख्य विचार असा आहे की पैसा हा फक्त गणित नाही, तर आपल्या सवयी, विचार आणि वर्तनावर अवलंबून असतो. म्हणजे आजच्या या सखोल चर्चेत आपण पुस्तकाचा सारांश आणि ऑडिओबुकच्या नोंदींमधून हे शोधून काढणार आहोत की आर्थिक यश मिळवणं हे बुद्धिमत्तेवर नाही, तर मानवी वर्तनावर कसं अवलंबून असतं. हो, नक्कीच. आणि खरं तर हा विषय खूपच रंजक आहे, कारण आपण नेहमी पैशांकडे हार्ड सायन्स म्हणून बघतो ना. अगदी बरोबर. म्हणजे जणू काही ते भौतिकशास्त्राचे नियम आहेत. हां, अगदी तसंच. पण प्रत्यक्षात ते मानसशास्त्रासारखं आहे. त्यात भावना आणि खूप सारे बारकावे दडलेले असतात. म्हणजे आपण जर विचार केला, जगात असं कोणतं क्षेत्र आहे जिथे एक अगदी सामान्य माणूस, ज्याच्याकडे कोणतीही मोठी पदवी नाही, तो हार्वर्डच्या एखाद्या अतिशय हुशार तज्ज्ञाला सहज हरवू शकतो. हां, वैद्यकीय क्षेत्रात तर हे शक्यच नाही. म्हणजे एखाद्या गॅरेज मेकॅनिकने जगातील सर्वोत्तम सर्जनपेक्षा भारी शस्त्रक्रिया केली असं कोणी म्हटलं तर लोक हसतील. हो ना, वास्तुकलेत पण हे अशक्य आहे. पण गुंतवणुकीच्या आणि पैशांच्या जगात हा चमत्कार खरोखर घडलेला आहे. आणि याचंच सर्वात मोठं आणि जिवंत उदाहरण म्हणजे रोनाल्ड रीड आणि रिचर्ड फुस्कोन यांची कथा. म्हणजे मला तर ही कथा वाचून धक्काच बसला होता. खरंच, कारण ही कथा फक्त पैशांची नाहीये, तर ती दोन पूर्णपणे वेगळ्या मानसिकतेची आहे. तू रोनाल्ड रीडचं उदाहरण घेतलंस, तर तो एक अतिशय सामान्य माणूस होता. तो एका गॅरेजवर गाड्या दुरुस्त करायचा आणि नंतर त्याने सलग 17 वर्ष एका दुकानात सफाई कामगार म्हणून काम केलं. बापरे, 17 वर्षे? आणि त्याचं जीवन पण एकदम साधं होतं ना. हो, एकदम साधं. म्हणजे त्याचा मुख्य छंद काय होता माहितीये? फक्त लाकडे फोडणं. पण जेव्हा 2014 मध्ये वयाच्या 92व्या वर्षी त्याचं निधन झालं, तेव्हा त्याने जगातल्या एका मोठ्या बातमीला जन्म दिला. या सामान्य सफाई कामगाराने मृत्यूपूर्वी चक्क $8 दशलक्ष इतकी प्रचंड संपत्ती जमा केली होती. $8 दशलक्ष म्हणजे आजच्या हिशोबात विचार केला तर हे आकडे डोके चक्रावून टाकणारे आहेत. पण त्याने हे कसं केलं? त्याने काहीही विशेष केलं नाही. त्याने फक्त ब्ल्यूचिप शेअर्समध्ये थोडी थोडी गुंतवणूक केली आणि अनेक दशके ती तशीच राहू दिली. त्याला चक्रवाढ व्याजाचा म्हणजेच कंपाऊंडिंगचा फायदा मिळाला. आणि दुसरीकडे तो रिचर्ड फ्युस्कोन होता. म्हणजे नाण्याला दुसरी बाजू पण असतेच. हो, रिचर्ड हा हार्वर्ड विद्यापीठातून शिकलेला होता. तो मेरिल लिंच या नामांकित कंपनीचा उच्च पदस्थ अधिकारी होता. त्याच्याकडे सर्व काही होतं. चांगलं शिक्षण, उत्तम माहिती आणि प्रचंड उत्पन्न. तो इतकाही यशस्वी होता की वयाच्या 40व्या वर्षीच तो निवृत्त झाला. बापरे, 40व्या वर्षी निवृत्ती म्हणजे त्याचं जीवन एकदम स्वप्नवत असेल. तसं वाटतं खरं. त्याने एक 18,000 चौरस फुटांचा आलिशान बंगला बांधला होता. आणि त्या बंगल्याचा महिन्याचा देखभालीचा खर्चच $90,000 होता. पण ह्यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट पुढेच आहे. काय? 2008च्या आर्थिक मंदीत रिचर्ड पूर्णपणे दिवाळखोर झाला. तो अलिशान बंगला त्याला लिलावात काढावा लागला. आता मला सांग, एका हार्वर्डच्या पदवीधराला मंदीचा फटका बसतो आणि एका सफाई कामगाराला बसत नाही, हे कसं शक्य आहे? हे खरंच कोड्यात टाकणार आहे. म्हणजे एकाकडे सर्व आर्थिक ज्ञान होतं आणि दुसऱ्याकडे फक्त संयम. अगदी बरोबर. याचंच उत्तर हार्ड सायन्स विरुद्ध सॉफ्ट स्किल यामध्ये दडलेलं आहे. रिचर्डकडे प्रचंड आर्थिक ज्ञान होतं, पण त्याने कर्जाचा अतिवापर केला, म्हणजे लेव्हरेज खूप जास्त घेतलं. त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या पलीकडे गेला होता. आणि मुख्य म्हणजे त्याला आपली जीवनशैली जगाला दाखवण्याचा अहंकार होता. आणि रोनाल्डकडे असं कोणतंही आर्थिक मॉडेल नव्हतं, पण त्याच्याकडे संयम होता आणि आपली जीवनशैली साधी ठेवण्याची सवय होती. म्हणजे पैशांच्या जगात संयम हा बुद्धिमत्तेला सहज हरवतो, हेच यातून सिद्ध होतं. एकदम बरोबर. पण मग इथे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. जर पैशांच्या बाबतीत मानवी वर्तन आणि भावना इतक्या महत्त्वाच्या आहेत, तर माणसं अनेकदा इतके अतार्किक किंवा चुकीचे निर्णय का घेतात? म्हणजे आपण पुस्तकातलं ते उदाहरण बघूया ना. कोणतं उदाहरण? ते लॉटरीच्या तिकिटांचं. म्हणजे अमेरिकेत सर्वात जास्त लॉटरीची तिकिटे असे लोक खरेदी करतात जे अत्यंत गरीब आहेत. आकडेवारी असं सांगते की हे तेच लोक आहेत ज्यांच्याकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी $400 देखील नसतात. हो, हे मी वाचलं आहे. तरीही ते वर्षाला $400 लॉटरीवर खर्च करतात. आता गणिताच्या दृष्टीने विचार केला तर हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. त्रयस्थ व्यक्तीला तर हा निव्वळ वेडेपणाच वाटेल ना. हो, वरवर पाहता तो वेडेपणाच वाटतो. पण इथेच लेखकाचा तो नियम लागू होतो. कोणीही वेडे नसते किंवा नो वन इज क्रेझी.
आपण जर त्या लॉटरी खरेदी करणाऱ्या माणसाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला त्यामागील मानसशास्त्र समजतं. म्हणजे नेमकं कसं? हे बघ, हे लोक असा विचार करतात की आमच्याकडे चांगलं शिक्षण नाहीये, चांगल्या नोकऱ्या नाहीयेत, आम्ही आमच्या मुलांना चांगल्या महाविद्यालयात पाठवू शकत नाही किंवा सुट्ट्यांवर जाऊ शकत नाही. समाजातले जे सुखवस्तू लोक आहेत ती सर्व स्वप्ने ती आधीच जगत आहेत आणि आमच्यासाठी ती स्वप्न पूर्ण करण्याचा कोणताही थेट मार्ग उपलब्ध नाही. हां, म्हणजे त्यांच्यासाठी लॉटरी हा फक्त पैशांचा खेळ नसून आशेचा किरण असतो. अगदी बरोबर. जेव्हा ते लॉटरीचं तिकीट खरेदी करतात तेव्हा ते केवळ कागदाचा तुकडा विकत घेत नसतात, तर ते एक स्वप्न विकत घेत असतात. तो एक असा क्षण असतो जिथे ते अचानक श्रीमंत होण्याची आशा बाळगू शकतात. गणितानुसार तो निर्णय चुकीचा असला तरी त्यांच्या मानसिक गरजेनुसार तो त्यांना योग्य वाटतो. अरे वा, ही खूपच वेगळी आणि महत्वाची जाणीव आहे. म्हणजे आपले स्वतःचे अनुभव जगाच्या इतिहासाच्या 0.0000001% इतकेच असतात, पण तरीही ते आपले 80% विचार घडवतात. एकदम खरंय. आणि जर प्रत्येकाची पैशांची समज त्यांच्या परिस्थितीवर आणि नशिबावर अवलंबून असेल तर आपल्याला नशीब आणि धोका या दोन गोष्टींमधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, लक अँड रिस्क. कारण आपण नेहमी काय करतो, जेव्हा आपल्याला यश मिळतं तेव्हा आपण स्वतःच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करतो आणि अपयश आलं की लगेच परिस्थितीला किंवा नशिबाला दोष देतो. हा मानवी स्वभावच आहे. पण जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर आपल्याला जाणवेल की नशीब आणि धोका या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यश आणि अपयश हे केवळ आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नसतं. यासाठी पुस्तकात बिल गेट्स आणि त्यांचा बालपणीचा मित्र केंट इव्हान्स यांचं दिलेलं उदाहरण खूपच प्रभावी आहे. हो ना. 1968 साली बिल गेट्स ज्या लेकसाईड स्कूलमध्ये शिकत होते ती जगातल्या अशा मोजक्या शाळांपैकी एक होती जिथे त्या काळात कॉम्प्युटर उपलब्ध होता. त्या काळात कॉम्प्युटर म्हणजे विचार कर, जगातल्या लाखो तरुणांपैकी किती जणांना असा कॉम्प्युटर वापरण्याची संधी मिळाली असेल? फारच कमी. ही शक्यता लाखोमधली एक होती आणि हा बिल गेट्स यांच्या आयुष्यातला नशिबाचा भाग होता. आणि नाण्याची दुसरी बाजू म्हणजे त्यांचा मित्र केंट इव्हान्स. तोही बिल गेट्स यांच्या इतकाच हुशार आणि महत्वाकांक्षी होता. हो, ते दोघं मिळून भविष्यात कंपनी पण काढणार होते. पण दुर्दैवाने हायस्कूलमध्ये असतानाच पर्वतारोहण करताना एका अपघातात केंटचा मृत्यू झाला. आता हायस्कूलमध्ये पर्वतारोहणात मृत्यू होण्याची शक्यताही लाखोमधली एकच असते. नक्कीच. एकाने लाखोमधले एक नशीब अनुभवले तर दुसऱ्याने लाखोमधला एक धोका. हे समजून घेतलं की माणसाचा अहंकार आपोआप कमी होतो. पण मला वाटतं यश मिळाल्यानंतर हा अहंकार बाजूला ठेवून स्वतःवर नियंत्रण कसं ठेवायचं हा खरा प्रश्न आहे. बरोबर. आणि म्हणूनच पुरेसे असण्याची जाणीव म्हणजे सेन्स ऑफ इनफ असणं खूप महत्वाचं ठरतं. रजत गुप्ता आणि बर्नी मॅडॉफ यांचे किस्से पाहिले की खरंच आश्चर्य वाटतं. हो, रजत गुप्ता यांचं उदाहरण तर खूपच धक्कादायक आहे. ते मॅकिन्सीचे माजी CEO होते. अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती. त्यांच्याकडे 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती होती. 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजे एवढ्या पैशात माणूस जगातील कोणतीही सुखसुविधा विकत घेऊ शकतो. तरीही त्यांनी अजून थोडे मिळवण्याच्या हव्यासापोटी इन्सायडर ट्रेडिंगसारखी बेकायदेशीर कामं केली आणि शेवटी सर्वस्व गमावलं, स्वतःची प्रतिष्ठा मातीत मिळवली. म्हणजे हे तर एखाद्या माणसाने उलटी येईपर्यंत जेवण्यासारखं आहे. आपल्याला किती खायचंय हे समजण्यासाठी आजारी पडेपर्यंत खाण्याची काहीच गरज नसते ना. मग पैशांच्या बाबतीत ही पुरेसे असण्याची जाणीव लोकांना का नसते? कारण माणसाच्या अपेक्षांचं मोजमाप सतत वाढत असतं आणि यामागे सामाजिक तुलना हे सर्वात मोठं कारण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एका विशिष्ट आर्थिक स्तरावर पोहोचते तेव्हा ती स्वतःची तुलना स्वतःपेक्षा जास्त श्रीमंत असलेल्या लोकांशी करू लागते. रजत गुप्ता यांच्याकडे 100 दशलक्ष डॉलर्स होते, पण ते वॉरेन बफे यांसारख्या अब्जाधीशांच्या वर्तुळात वावरत होते. हां, म्हणजे तिथे त्यांना त्यांची संपत्ती कमी वाटायला लागली. अगदी तसंच. आणि हा तुलना करण्याचा खेळ आपण कधीच जिंकू शकत नाही. कारण नेहमीच कोणीतरी तुमच्यापेक्षा अधिक श्रीमंत असणारच. जेव्हा आपण पुरेसं असल्याची जाणीव ठेवतो तेव्हा आपण नाहक धोका पत्करणं टाळतो. आणि जेव्हा आपण धोका टाळून टिकून राहतो तेव्हाच तर चक्रवाढ व्याजाची जादू किंवा कंपाऊंडिंग काम करू लागतं. हो, कंपाऊंडिंगची ताकद खरंच अफाट आहे. तो वॉरेन बफे यांचंच उदाहरण घे. त्यांची संपत्ती 84.5 अब्ज डॉलर्स इतकी मोठी आहे, हे सर्वांना माहीत आहे. हो, जगातले सगळे लोक त्यांच्या गुंतवणुकीच्या टिप्स शोधत असतात. पण यातली सर्वात मोठी आणि दुर्लक्षित राहणारी वस्तुस्थिती ही आहे की या संपत्तीपैकी
तब्बल 81.5 अब्ज डॉलर्स हे त्यांच्या 65व्या वाढदिवसानंतर जमा झाले आहेत. अरे बापरे, म्हणजे त्यांच्या संपत्तीचा बहुतांश भाग हा त्यांच्या उतारवयात आलाय. होय, त्यांचं खरं कौशल्य गुंतवणूक करणं हे असलंच तरी त्यांचं सर्वात मोठं गुपित वेळ हे आहे. त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केली. इथेच पुस्तकात ती हिमयुगाची म्हणजे आईस एजची संकल्पना वापरून कंपाऊंडिंग समजावून सांगितलंय ना. अगदी बरोबर. आणि ती संकल्पना खरंच खूप भारी आहे. हिमयुग पृथ्वीवर का आलं? आपल्याला वाटतं की अचानक एखादा कडाक्याचा हिवाळा आला असेल. पण शास्त्रज्ञ असं म्हणतात की तसं झालेलं नाही. मग कसं झालं? हिमयुगाची सुरुवात एका अतिशय सामान्य उन्हाळ्यामुळे झाली. असा उन्हाळा ज्याचं तापमान नेहमीपेक्षा थोडंसं कमी होतं. त्यामुळे आधीच्या हिवाळ्यातील सर्व बर्फ वितळू शकला नाही. म्हणजे थोडा बर्फ शिल्लक राहिला. हो, उन्हाळा संपताना तो बर्फ शिल्लक राहिला आणि पुढच्या हिवाळ्यात त्यावर आणखी बर्फ साचला. जो जुना बर्फ होता तो सूर्याची किरणे अधिक वेगाने परावर्तित करू लागला, ज्यामुळे तापमान आणखी कमी झालं. आणि मग पुढच्या वर्षी अजून जास्त बर्फ साचला. ही अत्यंत संथ पण सातत्यपूर्ण प्रक्रिया होती. आणि हीच चक्रवाढ व्याजाची खरी ताकद आहे. तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत करणाऱ्या परताव्याची गरज नसते, फक्त सातत्य आणि वेळेची गरज असते. इथेच मला जिम सायमन्स यांचं उदाहरण आठवते. त्यांचा गुंतवणुकीवरचा परतावा वार्षिक 66% होता. अच्छा. आणि वॉरन बफेंचा सरासरी परतावा फक्त 22% आहे. म्हणजे सायमन्स यांचा परतावा बफेंच्या 3 पट जास्त होता. हो, पण तरीही सायमन्स यांची एकूण संपत्ती बफेपेक्षा खूप कमी होती. का? कारण सायमन्स यांनी वयाच्या 50व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. जर त्यांनी बफेसारखा वेळ दिला असता तर त्यांची संपत्ती मोजता येण्यासारखी असती. मानवी मेंदू हा चक्रवाढ विचार करण्यासाठी बनलेलाच नाहीये. आपल्याला रेषीय किंवा लिनियर वाढ पटकन समजते. खरंय. आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. पैसा मिळवणे आणि तो टिकवून ठेवणे ह्या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. एकदम बरोबर. पैसा मिळवण्यासाठी धाडस लागतं, पण तो टिकवण्यासाठी भीती आणि नम्रता लागते. जेसी लिव्हरमोरची गोष्ट बघ ना. 1929च्या मंदीत जेव्हा जगभरातले लोक उद्ध्वस्त होत होते तेव्हा ह्या माणसाने तब्बल 3 अब्ज डॉलर्स कमावले. 3 अब्ज डॉलर्स एका मंदीच्या काळात? हो, पण या विजयाने त्याच्यात एवढा अति आत्मविश्वास निर्माण केला की त्याने सर्व पैसा गमावला आणि 1933मध्ये त्याने आत्महत्या केली. किती भयानक आहे हे. म्हणजे जर आपण दीर्घकाळ टिकून राहिलो आणि संपत्ती वाढवली तर त्याचा खरा फायदा काय? मोठा बंगला की महागडी कार? नक्कीच नाही. संपत्तीचा सर्वात मोठा परतावा म्हणजे स्वातंत्र्य. आपल्याला हवे ते, हव्या त्या वेळी, हव्या त्या लोकांसोबत आणि हव्या तितक्या काळासाठी करू शकण्याचं स्वातंत्र्य. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आजकाल लोक पूर्वीपेक्षा अधिक श्रीमंत आहेत, तरीही ते आनंदी का नाहीत? हा प्रश्न खूप लोकांना पडतो. याचं कारण असं आहे की 1950च्या दशकात लोकांचं काम कारखान्यांपुरतं मर्यादित होतं. काम संपलं की ते घरी यायचे आणि त्यांचा वेळ त्यांचा असायचा. पण आज तसं नाहीये. हो, आज सगळेच नॉलेज वर्कर आहेत. बरोबर. नॉलेज वर्कर सतत आपल्या डोक्यात काम करत असतो. तो ऑफिसमधून बाहेर पडला तरी त्याचं काम संपत नाही. लॅपटॉप बंद केला तरी डोक्यातले विचार चालूच असतात. त्यामुळे त्यांच्या वेळेवर त्यांचं नियंत्रण राहिलेलं नाही. आणि जेव्हा माणसाचं वेळेवर नियंत्रण नसतं तेव्हा पैसा कितीही असला तरी तो आनंदी राहू शकत नाही. लोक आजकाल पैशांचा वापर वेळेवर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्याऐवजी दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी जास्त करतात. अगदी बरोबर बोललास. मॅन इन द कारचा पॅराडॉक्स याचाच उत्तम उदाहरण आहे. जेव्हा एखादा माणूस $1,00,000ची फेरारी चालवतो तेव्हा तो विचार करतो की लोक माझ्याकडे बघून माझा आदर करतील. पण प्रत्यक्षात रस्त्यावरचे लोक त्या माणसाकडे बघतच नाहीत. ते त्या गाडीकडे बघून स्वतःचीच स्वप्न रंगवतात. हो ना. म्हणजे ज्याने गाडी घेतलीये त्याला वाटतंय लोक त्याला मान देत आहेत, पण लोक त्या गाडीला मान देत असतात. एक खूप मोठा भ्रम आहे. लोक आदर आणि प्रेम हे तुमच्या महागड्या वस्तूंवरून नाही तर तुमच्या नम्रतेवरून आणि वर्तनावरून करतात. यालाच पुस्तकात व्यायाम आणि डाएटिंगचं उत्कृष्ट उदाहरण देऊन समजावलं आहे. अरे हो, ते केक खाण्याचं उदाहरण ना? हो. समजा तू जिममध्ये जाऊन खूप घाम गाळलास, प्रचंड कॅलरीज जाळल्यास आणि मग घरी येऊन स्वतःला बक्षीस म्हणून एक मोठा केक खाल्लास, तर त्या व्यायामाचा काहीच उपयोग होणार नाही ना? शून्य उपयोग. संपत्तीचंही असंच आहे. श्रीमंती किंवा रिच असणं आणि संपत्ती म्हणजे वेल्थ असणं यात मोठा फरक आहे. श्रीमंती म्हणजे सध्याचं उत्पन्न जे लोकांना दिसतं,
पण खरी संपत्ती ती असते जो पैसा तुम्ही खर्च केलेला नाही. हां, म्हणजे न घेतलेली गाडी, न घेतलेले महागडे कपडे हे सर्व खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. अगदी बरोबर. कारण ती न खर्च केलेली संपत्ती तुम्हाला भविष्यात पर्याय आणि लवचिकता देते. पण मग काही लोक विचारतात की जर विशिष्ट उद्दिष्टच नसेल, म्हणजे गाडी किंवा घरासाठी नाही, तर मग विनाकारण बचत का करायची? त्याचं उत्तर आहे लवचिकता किंवा फ्लेक्झिबिलिटी. आजच्या जगात लवचिकता हे सर्वात मोठं चलन आहे. उद्दिष्ट नसलेली बचत तुम्हाला स्वातंत्र्य देते. समजा तुमची नोकरी गेली किंवा तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, तर ही बचत तुम्हाला विचार करायला आणि शांत राहायला मदत करते. आणि म्हणूनच बचत करताना आपण नेहमी तर्कशुद्ध किंवा रॅशनल राहण्यापेक्षा व्यवहार्य म्हणजे रिझनेबल राहणं अधिक गरजेचं आहे. हो, हे समजून घेण्यासाठी पुस्तकात जुलियस वॅग्नर जाउरेग या डॉक्टरचा जो वैद्यकीय इतिहास दिलाय तो खूप भारी आहे. तो मलेरियाच्या तापाचा प्रयोग ना? हो, 19व्या शतकात त्याने पाहिलं की जर रुग्णाला खूप जास्त ताप आला तर सिफिलिस नावाच्या आजाराचे जंतू मरतात, म्हणून त्याने चक्क रुग्णांना मलेरियाची लागण करून ताप आणण्यास सुरुवात केली. बापरे, म्हणजे आजारावर उपचार म्हणून दुसरा जीवघेणा आजार. हां, आता तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर ताप येणं हे जंतू मारण्यासाठी तर्कशुद्ध होतं, पण एखाद्या रुग्णाला मलेरियाचा ताप सहन करायला लावणं हे अजिबात व्यवहार्य नव्हतं. गुंतवणुकीतही अगदी असंच असतं. म्हणजे जे निर्णय कागदावर एकदम अचूक आणि तर्कशुद्ध वाटतात ते प्रत्यक्षात आपल्याला रात्रीची झोप घालवू शकतात. अगदी तसंच. जो निर्णय तुम्हाला रात्री शांत झोप देतो तोच निर्णय योग्य असतो. तर या सगळ्याचा अर्थ काय? लास वेगासमधल्या ब्लॅकजॅक खेळणाऱ्या कार्ड काउंटर्सचा विचार केला तर लक्षात येतं. ते कधीच एका डावावर आपले सगळे पैसे लावत नाहीत. ते शक्यतांवर खेळतात. हो, कारण त्यांना माहीत असतं की काहीही होऊ शकतं. आणि याचसाठी आपल्या आर्थिक नियोजनात चुकांना वाव किंवा मार्जिन ऑफ सेफ्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. भविष्यात असं काहीतरी घडू शकतं ज्याचा आपण कधीच विचार केलेला नसतो, जसं की कोरोना महामारी किंवा 11 सप्टेंबरचा हल्ला. अगदी बरोबर. आपण भविष्यासाठी कितीही अचूक योजना बनवल्या तरी काळानुसार आपण स्वतःही बदलत असतो. यालाच एंड ऑफ हिस्ट्री इल्युजन म्हणतात. म्हणजे कसं? म्हणजे आपल्याला वाटतं की आज आपण जसे आहोत तसेच आयुष्यभर राहू, पण वयाच्या 20व्या वर्षी जो निर्णय योग्य वाटतो तो 40व्या वर्षी वाटेलच असं नाही. त्यामुळे कोणत्याही टोकाच्या आर्थिक निर्णयांना टाळलं पाहिजे. आपला खेळ कोणता आहे ते ओळखा आणि दुसऱ्याचा खेळ खेळणाऱ्या लोकांमुळे प्रभावित होऊ नका. हा विचार खरंच खूप महत्वाचा आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपण हेच शिकलो की पैसा हे केवळ गणित नसून ते एक गुंतागुंतीचं मानसशास्त्र आहे. तुमची आर्थिक स्थिती तुम्ही किती बुद्धिमान आहात यावर नाही, तर तुम्ही कसे वागता यावर ठरते. नक्कीच. शेवटी पैसा हे तुमचं जीवन जगण्याचं एक साधन आहे. तुमचं जीवन पैशांचं गुलाम होता कामा नये. जसजसा काळ बदलेल तसतशी तुमची ध्येय बदलतील. त्यामुळे सतत लवचिक रहा आणि स्वतःच्या मानसिक शांतीला प्राधान्य द्या. मित्रांनो, हा विषय स्वतःच्या आयुष्यात नक्की तपासून पहा. आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पुस्तकासह. तोपर्यंत ऐकत रहा, शिकत रहा. धन्यवाद.